टिक वाजते डोक्यात, धडधड वाजते ठोक्यात. टिक टिक वाजते डोक्यात, धडधड वाढते ठोक्यात. कधी नवे कधी जुने, संपते अंतर झटक्यात. टिक टिक वाजते डोक्यात, धडधड वाजते ठोक्यात. टिक टिक वाजते डोक्यात, धडधड. पोलीस मला माफ करा पोलीस. मी खून नाही केला पोलीस, मला माफ करा. नाही सर मी पोलीस नाहीये. तुम्ही पोलीस नाही ना? नाही. मग दरवाजा तर पोलिसांसारखाच बडवला. तर आपण मी चहा घेणार. चहा काय घेणार? टपरीवर आलायस चहा घ्यायला? कोण तू कोण? मी प्रसाद, युनिक वॉच कंपनीकडून आलोय. तुम्हीच मला फोन करून बोलवलं होतं. आमची 3 घड्याळ तुम्ही ऑनलाईन सेल. युनिक कंपनीत आलाय तुम्ही. तुम्ही चहा घेणार म्हटलं ना? किती कप चहा घेणार? किती कप म्हणजे? किती कप चहा घेणार तुम्ही? ओ माय गॉड, म्हणजे सर तुमच्याकडे बांबूटी आहे? बांबूटी नाही, आता हा बांबू तुझ्या टी वर बसणार आहे. सर ऐका ना सर. एक मिनिट. काय झालं? वाजले किती घड्याळात तुझ्या? नाही सर, यायला थोडा उशीर झालात मला. त्याच्याबद्दल नाही, वाजले किती सांग. वाजले किती घड्याळात? वाजले किती? सर वाजले किती हे कळायला तुम्ही मला कंपनीत नाही इथे त्यासाठी नाही बोलवलंय मी. तुझ्या घड्याळात किती वाजलेत? पावणे दोन. माझ्या घड्याळात काही भलतेच वाजले. म्हणजे माझ्या घड्याळात 10:15 वाजले. ओ हा, कॉंग्रॅच्युलेशन सर. अरे याचा अर्थ तुम्ही नेदरलँडला. म्हणजे नेदरलँड आपला म्हणजे 4 तास आहे ना सर? एक देईन ना. अरे तू विकलेलं मला घड्याळ ते उलट फिरतं उलट. हे बघ याचे काटे आहेत ना, हे बघ हे असे उलटे 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 फिरतात. हा, कसं कळायची मला वेळ याच्यामध्ये? हे उलट फिरतं. हा बघ असं कसं झालं हे? हे मी तुला विचारतोय, असं कसं झालंय? कसं बनवलंय हे घड्याळ? काळाच्या उलट चाललंय सर हे सगळं. सर हे म्हणजे सर काय आहे की अशी जी नॉर्मल घड्याळ असतात सरळ चालणारी, ती सगळ्यांच्याच घरात असतात ना सर. हे उलट चालणारं घड्याळ फक्त तुमच्या घरात आहे सर. अच्छा, मग आता 2-2 रुपये तिकीट लावून ह्या घड्याळाचा शो लावू माझ्या घरात? बघा म्हणजे इथल्या परेडपेक्षा जास्त माझ्या परेडचा शो. ह्या घड्याळात वेळ कशी बघायची मी सांग. मला सांगा, हे घड्याळ तुम्ही कोणत्या भिंतीवर लावणार होतात? या भिंतीवर. या भिंतीवर हे उलट दिसतंय. सर एक काम करूया ना आपण. काय सर, मी माझ्याकडे आहे सोल्युशन. हे घड्याळ मग आपण या भिंतीवर लावूया. चालेल. शॉलेट आयडिया आहे रे तुझी. शॉलेट आयडिया. तरी पण उलटच चालतंय ना सर. सर वन मोर आयडिया. इकडे मी सांगतो तुम्हाला. 1 मिनिट. घड्याळ उलट चालतंय, ते आपलं ऐकत नाहीये. बरं सुचतं ना. बोल माझा पारा चढला. घड्याळ उलट चालतंय ना, ते आपलं ऐकत नाही. आपण घड्याला उलट बघूया. म्हणजे कसं? असं बघा. अशी उलट्या आता तरी पण ते उलटच चालतंय ना सर. मी सांगतो सर. कसं? सर बघ कसं आहे म्हणजे मी तुम्हाला समजावतो. हे ना आपल्याला थोडासा वेगळा विचार करावा लागेल. म्हणजे काय करावं लागेल? उलट चालतंय ना हे. समजा सर, आता हे हा 12चा एक काटा आहे बरोबर, हा एक 12वर काटा आहे. ठीक आहे. आता उलट चालतं ना, तर आपण थोडासा वेगळा विचार करायचा. म्हणजे इथे समजा 11वर गेला तर आपण समजायचं 1 वर गेलाय. इथे 10वर गेला तर आपण समजायचं 2 वर गेलाय. हा 9 वर गेला तर आपण समजायचं 3 वाजलेत. ठीक आहे, पण समजा 4 वाजून 37 मिनिटं झाली तर आपण किती समजायचं किती वाजलेत म्हणून? मधली वेळ जर समजा अशी आली तर काय करायचं? म्हणजे 4 वाजून 37 म्हणजे हा काटा जाणार इथे 7 वर आणि हा 3चा काटा जाणार इथे 6 वर आणि मग हा हे चपडगंजू खामोश होईल ना. चपडगंजू खामोश. अरे हा सगळा हिशेब करेपर्यंत 4:37चे 5 वाजून जातील ना. अरे मला सांग, मला वेळ कशी सांग. आय हॅव वन ऑप्शन सर. वेट सर, काय माहिती आहे म्हणजे ठीक आहे प्रॉब्लेम होतो ना सर, पण म्हणजे हे तुम्ही जस्ट असं एक वॉल क्लॉक म्हणून लावून ठेवा ना सर. म्हणजे एक अँटिक पीस म्हणून लावून ठेवा. बाकीचे 2 घड्याळ घेतलेत ना, त्याच्यात वेळ बघा ना सर. दाखवतो ना त्याच्यात वेळ बघूया आपण. मग मी हे दुसरं घड्याळ उघडलं. दुसरं घड्याळ उघडलं
तर ह्याच्यामध्ये एकच काटा आहे. हा, एकच काटा आहे याच्यामध्ये. हे एकदम वेगळं आहे. अरे वेगळं नाही, आगळं वेगळं. हे ह्याच्यात मला सांग, ह्याच्यात वेळ कशी बघ. सर मला काय वाटतं त्या घड्याकडे बघून, हे घड्याळ म्हणजे ना घड्याळातली सुरमई आहे. म्हणजे सुरमईला कसा एकच काटा असतो, ह्याला पण एकच काटा आहे. ह्या घड्याळात बघून तू मला वेळ सांगच आता. याच्यात बघून वेळ सांगतो आता मला. हा, नाहीतर सांगतो एक मिनिट सांगतो सांग. मला काय म्हणायचं, आपण जरा पॉझिटिव्हली घेऊया ना हे. बोल, मी पॉझिटिव्ह. सर असं कधी तुम्ही आणि बायको घरी एकटे असाल आणि जर तुमच्या दोघांचा मूड झाला की बाबा चला आता आपण घरातल्या घरात शर्यत लावूया दोघांमध्ये, तर मग स्टॉपवॉचची गरजच नाही ना सर. अरे पण घरातल्या घरात मी बायको सोबत शर्यत का लावू? हा, का लावू शर्यत? वा रे वा, लोक इथे सोशल अवेअरनेससाठी मॅरेथॉन मध्ये पळतात, तुम्ही घरातल्या घरात शर्यत नाही लावू शकत? गौरव तुमच्या जिंदगानीवर. म्हणजे तुमच्या जिंदगानीवर. मॅरेथॉन मध्ये बोलवतात मला, पण मीच जरा ॲटिट्यूड दाखवतो आणि मी जात नाही. म्हणजे उगाचच. तू तुझ्या बायकोसोबत घरातल्या घरात शर्यत लावतोस? नाही ना, वेळ लागला. मी का लावू मी? आणि मग मुळात मी शर्यत पण लावणार नाही आणि हे घड्याळ पण लावणार नाही. मला सांग, ह्या सेकंद काट्यात, एका सेकंद काट्यावरनं लोकांनी कसं घड्याळातली वेळ ओळखायची सांग ना मला. हा सर, सोपं मी तुम्हाला सांगतो. एक मिनिट मी तुम्हाला दाखवतो, म्हणजे डेमोज दाखवतो. आता लोकांचा विषय काढलात म्हणून तुम्हाला दाखवतो सर. म्हणजे काय करायचं, हे आता घड्याळ लागलाय आपण, ठीक आहे. मग आता असं लोकांना बोलवायचं, बाबा आमच्या घरी या. तर लोक येतील, मग त्यांना सांगायचं, बाबा मला या सेकंड काट्याकडे बघून सांगा किती वाजल्यात. लोक तर टेन्शन, कसं करणार बा, एका सेकंड कसं करणार. मग तुम्ही काय करायचं, हळूच टाइम बघायचा आणि सांगायचं 3:20 वाजलेत. लोक आश्चर्यचकित, धाव गाडीला कसं कळ. मग ते झालं तुझं. हे घड्याळ आहे ना, ते लोकांना आश्चर्यचकित करण्यासाठी नाही घेतलंय मी. हा, आणि आश्चर्यचकित होण्यासाठी माझा अभिनय पुरेसा आहे. ठीक आहे, सांग मला ह्या एका काट्यावर कसं मी वेळ ओळखायची? सर तुम्ही ना म्हणजे ह्याच्यात पण ओळखू शकतो बाबा आपण वेळ. कसं? समजा आता तुमचा आवडता आकडा सांगा. माझा 9. तर बाबा समजा 9 वाजले बाबा, पण आता 9 वाजले आपण लक्षात ठेवतो 9 वाजले तर बाबा. मग आपण सेकंड काट्याकडे बघायचं. टिक 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 60 वेळा गेला की 9 वाजून 1 मिनिट. मग परत टिक 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 60 वेळा मोजल्यावर 2 मिनिटं. बघा जमतंय सर. मग परत टिक. अरे हेच काम करू, दुसरी कामं नाही आहेत मला. आई शपथ घेऊन सांगा, या शो व्यतिरिक्त काय काम आहे? तसं काय दुसऱ्या शोधातून चालेल. तू काय मला सांग, वेळ कशी बघायची ते सांग मला. सर तुम्ही ना उगाच पराचा कावळा करताय सर. म्हणजे तुम्ही ठीक आहे ना, होते ना चूक. म्हणजे तुम्हाला एक काटा आला, तुम्हाला एवढं वाईट वाटतंय, तो काटा हालतोय तरी जिवंत आहे. तुम्हाला कळतंय की घड्याळ जिवंत आहे. ज्याच्याकडे 2 काटे गेले असतील मेलेले, त्याच्यावर काय परिस्थिती ओढवली असेल जरा विचार करा सर. नाही, हाच विचार केला म्हणून हे तिसरं घड्याळ उघडलं. हे तिसरं घड्याळ उघडलं तर ह्याला 5 काटे आहेत. 5 काटे आहेत आणि सगळ्याच्या सगळे सारखेच आहेत. सांग ना. बघा सर, 2 एक्स्ट्रा काटे आले तरी पैसे जास्त नाही घेतले. अरे पण लोकांना काय सांगू, लोकांना वेळ कशी सांगू मी? ह्या घड्याळातले काटे वेगवेगळी वेळा दाखवतात रे. मग लोकांना काय सांगू, 2 वाजून 8 वाजून 30 मिनिटं 45 मिनिटं झाली म्हणून काय सांगू मी? हा, मला या सगळ्यांची 3 घड्याळांची भरपाई पाहिजे. सांगतो ना सर, सांगतो. ठीक आहे, हे मला 3 घड्याळ कंपनीत घेऊन जावी लागतील. अरे हे 3 घड्याळ घेऊन गेलास तर मी भिंतीवर काय लावू? फाईन, आमच्याकडे दुसरं घड्याळ होतं डिलिव्हरीसाठी, ते मी तुम्हाला देतो. ते घड्याळ काढा इथे, ते घड्याळ काढा. कसे बनवतात नाही घड्याळ मला कळत. तुम्हीच झालं कसे बनवतात सर. हे दिलंय ते वापरा तुम्ही. मी तुम्हाला ही रिपेअर करून नक्की आणून देतो सर. सॉरी फॉर इनकन्व्हिनियन्स. घड्याळ मिळालं मला. जा
आयुष्यात अशी वेळ माझ्यावर आली नव्हती कधी. घड्याळ दिले रिप्लेस करून. अरे याला काटाच नाही आहे. कोण होईल मिस्टर फिल्टरपाडा 2019 को पॉवर्ड बाय माझा हक्काचा LED टीव्ही. तर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण ही स्पर्धा आयोजित केलेली आहे. ही स्पर्धा जिंकणं हे भल्या भल्यांचं स्वप्न असतं, कारण अख्खा महाराष्ट्र डोळ्यात प्राण आणून ही स्पर्धा त्यांच्या टीव्हीवर बघत असतात. नाही, काही जण त्यांच्या नवीन LED टीव्हीवर सुद्धा बघत असतील. आई पाय लागू. तर बघूया कोणता लकी स्पर्धक पहिल्यांदा खेळायला येतोय. कोण होईल मिस्टर फिल्टरपाडा 2019. चलो. आणि त्या लकी स्पर्धकाचं नाव आहे, ओ माय गॉड, महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम गौरव मोरे. सॉरी गौरव मोरे. Hello everyone, I am Gaurav More from Powai Filterpada. क्या बात आहे. हॅलो मिस्टर गौरव. हॅलो. ओ आय एम सॉरी, मला मिस्टर फिल्टरपाडा जायचं होतं, चुकून महाराष्ट्र केसरीला आलो. एक्सक्यूज मी, तुम्ही योग्यच ठिकाणी आलात. इथेच मिस्टर फिल्टरपाडा सुरू आहे सर. हो काय? अरे मग तुम्ही इथे काय करताय? अय पहिलवान, तुझी मॅच तिकडे चालू आहे, जा तिकडे. एक्सक्यूज मी सर, येस. मी ह्या शोची अँकर आहे सर. मम्मी कुठं म्हणलं टँकर आहे म्हणून? सर तुम्ही सेलिब्रिटी आहात म्हणून मी ऐकून घेते. Okay. अँकर म्हणजे मी या शोची होस्ट आहे. आपण आता वळूया आपल्या पहिल्या राऊंड कडे, ज्याचं नाव आहे नाचाल तर वाचाल. तुमच्या समोर 3 स्क्रॅच कार्ड ठेवण्यात आले. त्याच्यावर डान्सचे प्रकार लिहिले. ओके. त्यामध्ये डान्सच्या पहिल्या नावाचं अक्षर लिहिलंय फक्त. Okay. एक कार्ड निवडायचंय, ते स्क्रॅच करायचंय. जो प्रकार येईल त्याच्यावर तुम्हाला नाचायचंय सर. मी हे घेतो. येस सर. हे घेतो. हो मॅडम, येस. हे कोळी डान्सचं स्पेलिंग चुकलं इथं. काय लिहिलं बघा? नाही सर, ते कोळी डान्स नाहीये, हा. ते कोबालो पोल्टा आहे. कोबालो पोल्टा. हा हे डान्स आहे? हा सर, माचू पिचूच्या डोंगरावरील जंगली लोकांचा डान्स आहे हा सर. येस सर. माचू पिचू नाही, म्हणजे कोबालो पोल्टा हा. हा डान्स. माचू पिचूचा डोंगर. हा. हो, असले डान्स ना आपल्याला येत नाहीत, कळलं ना? तुम्हाला कॉमेडी तरी कुठे येते? पण करताना हा, सर करताना. करावी लागेल. हा. युअर टाइम स्टार्ट नाव. एक मिनिट ऐका ना, मी काय म्हणतो, तुम्ही खाली बसा ना. का? डान्स जमेल की नाही ते मला माहिती नाही, पण निदान माचू पिचूच्या डोंगरावर नाचतो एवढं तरी समाधान वाटेल. हा माचू पिचूचा अख्खा डोंगर तुमच्यावर नाचल्यावर कसं वाटेल? माचू पिचून जाईल हो. मग नाचताय सर? युअर टाइम स्टार्ट नाव. आमिर भाई भजन अपना कोबालो बोलता. बोले बच्ची, बोले भाई किधर जा रहा है? ये कोबालो बोलता कर रहा है. आमिर किधर है? आमिर का अगली के साथ छोटा काश्मीर, और आज उधर पुलिस की रेड गिरने वाली है. भाई के छोटे छोटे काश्मीर सूझेंगे ना, तब उसको पता चलेगा. बच्ची बोले कोबालो पोल्टा नाच रहे अपन माचू पिचू के डोंगर पे. ये पुलिस. अत्यंत चुकीचा आणि हिडीस असा नृत्याविष्कार गौरव मोरे यांनी सादर केलाय. यांच्यासाठी यांना एकदा जोरदार टाळा. मला असं वाटतं ना, तुमच्या ज्ञान प्राप्तीसाठी तुमचाच मेंदू तुमच्याच ह्याच्यात मिळालेल्या ओव्हन मध्ये एकदा भाजून का घेत नाही? बघा ना काही फरक पडतो काय सर? बघा ना. ट्राय करायला हरकत नाही. अरे आणा लवकर, आणा सर लवकर. अरे तुम्ही हातामध्ये डोनट घालून फिरता? माझ्याशी
नीट बोलायचं. सॉरी मॅडम सॉरी. आणि मुळात आहे ना कोबालो पोल्टा हा अंग न हलवताच नाचायचा प्रकार आहे. हो काय? हे असं पाठमोर उभं राहायचं. हा. असं नजरेच्या आदाने करायचं नृत्य. बघायचंय? दाखवा ना. म्युझिक. That's it. हा आहे कोबालो पोल्टा. कसा वाटला सर? खरं सांगू हा. का, तुम्ही कोबालो पोल्टा म्हणताय म्हणून Yes. मला तर बुलडोझर उलटावून नाचासारखं वाटलं. अक्कल काडीची नाहीये, पण हे सुरकुती बाह्य ज्ञान जे मिळवलंय ना सर, म्हणजे मेंदूलाही न कळवता तुम्ही जे बोलता ना, क्या बात आहे सर. तो मेंदूही कवटीतल्या कवटीत अचंबित होत असेल. अयो मारतो की काय मी आता, असं करत असेल सर, मला गॅरंटी आहे. माझा मेंदू आतल्यात. Yes, sir. अरे बाप, मग तो काय मी आता असं बोलतो. येस सर. माय गॉड. सर तर आपण बघूया 2 उरलेल्या कार्ड्स मध्ये काय होतं सर. एकदा स्क्रॅच करा सर. बघितलं पाहिजे. येस. ग वरून गणपती डान्स. वा वा. आणि बा वरून बाल्या डान्स. क्या बात आहे सर, क्या बात. अरे ह्या डान्स साठी मेंदू आहे ना, मेंदू ओव्हन मध्ये ठेवायची गरज नव्हती. अरे गणपती डान्स आणि बाल्या डान्स होता ना, मग मला कोबालो पोल्टा आणि माचू पिचूचा डोंगर हा डान्स कशाला दिला? तुम्ही मुद्दाम करताय हे. नो सर, तुम्ही स्वतःच्या हाताने स्क्रॅच केला, आम्ही मुद्दाम का करू? काय यार? आणि आता स्क्रॅच अँड विन मध्ये नसतं कुणाकुणाचं नशीब, सगळ्यांनाच थोडी LED वगैरे लागतो ना. इट्स ओके सर, नो प्रॉब्लेम. कोणाकोणाला ओव्हनही लागतो, कळलं ना? महाराष्ट्राची हास्य जत्रा ओव्हन मध्ये दिसते का? नाही ना, त्यासाठी LEDच लागतं. डोंट वरी सर, डोंट. पोर्टिंगली घ्या सर. Yes. आता आपण पुढे वळूया. आपला पुढचा राऊंड आहे अंताक्षरी. ए जुरासिक पार्क. अंताक्षरी नाही, अंताक्षरी. नाही, अंताक्षरीमध्ये गाण्याच्या शेवटच्या अक्षरावरून गाणं गायचं असतं. अंताक्षरी म्हणजे तुम्हाला एक वाक्य दिलं जाईल, त्या शेवटच्या शब्दावरून तुम्हाला गाणं गायचंय सर. अरे ह्याच्यात तर मला कोणीच हरू शकत नाही. विचारा काय विचारा. सर पद्धत सेम आहे. तुम्ही एक कार्ड निवडा, त्याच्यात जो विषय. मला हे पाहिजे. येस सर. स्क्रॅच. अरे किती सोपं आहे यार. चलते चलते आले, चलते क्या बात आहे चलते. सर, गाणं. हे मला जमेल, लगेच जमेल. Yes. चलते चलते वर. हा. चलते चलते मेरे ये गीत याद रखना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना. चलते. क्या बात आहे, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. उत्तर चुकलेलं आहे. चुकलं? अरे असं कसं चुकलं यार? चलते चलते बरोबर आहे ना? नाही सर, शब्द बरोबर आहे, तुमचं गाणं चुकलंय. कसं काय? खरं गाणं असं आहे. नेहा जरा एकदा. चलते चलते यूं ही कोई मिल गया था, सारी राह चलते चलते, सारी राह चलते चलते. क्या बात आहे, हे योग्य गाणं आहे सर. एक मिनिट. चलते चलते माझं गाणं पण बरोबर आहे. त्याच्यामध्ये तुमचं काय गाणं होतं सर? हा, चलते चलते. आमचं काय गाणं होतं? चलते चलते. सर बघा, मध्ये स्पेस नाहीये सर, तुम्ही खूप स्पेस घेतलाय म्हणून हे उत्तर चुकलेलं आहे सर. किती मुद्दाम करता यार तुम्ही. मला दुसरा राऊंड पण खेळायचा, मला पाहिजे, मला एक चान्स पाहिजे बस. आतापर्यंत हरत आला, आता काय जिंकणार आहे? एक मिनिट. नाही, नाही, सर. माझ्या तोंडावर बोला, तोंडावर. घ्या ना चान्स घ्या हा, सर. मला टेक युअर टाइम सर प्लीज. मला अजून एक पाहिजे. हा, सर. हे तर किती सोपं आलं यार. सांग आले, सांग वरून. एक मिनिट गाणं. नाही, एक मिनिट. पहिलं गाणं आठवतं ना सांग वरून? दुसरं कुठलं आहे का? सांग सांग नाही, हे नाही. सांग नाही. हा बरोबर आहे. माझ्या डोक्यात जे आहे तेच गाणं परफेक्ट आहे. सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय? टाळ्या. सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय? शाळेभोवती तळ साचून सुट्टी मिळेल काय? करेक्ट आहे, हे करेक्ट आहे. नाही सर, वन्स अगेन एकदा तुम्ही चुकलेला आहात सर. परत चुकलो? अरे पण यार. खरं उत्तर असं आहे, हा. सांग संतोष, गोव्याला येतोस का? हे कुठलं गाणं आहे? सर मी सांगते तुम्हाला. सांग संतोष, गोव्याला येतोस का?
सांग सांग संतोष गोव्याला येतोस का? गोव्याला जाऊ बीचच पाहू तिथेच राहू येतोस का? सांग सांग संतोष गोव्याला येतोस का? सांग सांग संतोष गोव्याला येतोस का? हे योग्य गाणं आहे सर. कोणतं गाणं हे? फेमस गाणं आहे. मी ऐकलं कधी. संतोष याला गोव्याला येण्यासाठी त्याचा भाऊ उल्हास यांनी हे लिहिलेलं गाणं आहे आणि त्याचा लहान भाऊ विलास यांनी हे संगीतबद्ध केलंय सर. कोण भावंडायची? मी अँगर मॅनेजमेंट करू अंशुमन विचारे. काय मी कधी चिडचिड करत नाही, मला कधी राग येत नाही. आणि ह्या माझा रागावर ताबा मिळण्याची जी काही शक्ती आहे त्याचा वापर करून मी अँगर मॅनेजमेंटचे धडे देणार आहे. बघूया माझा पहिला पेशंट कोण येतोय तो. डॉक्टर या ना या ना या ना. थँक्यू. आपली ओळख? मी तुमच्या सगळ्यांचा लाडका दादूस, कॉमेडी स्टार, कॉमेडी किंग, थोर समाजसेवक अरुण कदम. तुमचे आजार नंतर सांगा, तुमचं नाव सांगा. अरुण कदम नावच आहे माझा. ओके ओके. अरुण कदम. Yes. मला तुमचा प्रॉब्लेम सांगा. हा प्रॉब्लेम सांगतो. एक मिनिट. हा इकडे बसू. बसा ना बसा ना. काय झालं प्रॉब्लेम? हा बघा युअर प्रॉब्लेम आहे. हे एक, काय? हे दोन, हा हे 3 शर्ट आहे हा. आणि 2च हँगर आहे. हो मग मी काय करू? अरे असं काय? तुम्ही हँगर मॅनेजमेंट आहे ना? अरे या 3 शर्ट 2 हँगर मध्ये कसं बसवायचं? तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी हँगर मॅनेजमेंट नाही, अँगर मॅनेजमेंटचे धडे देतो. अँगर मॅनेजमेंट. आता ते काय असतं? बसा 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 बसा. म्हणजे काय, तुम्हाला राग येत असेल, तुमची चिडचिड होत असेल तर त्यावर नियंत्रण कसं मिळवायचं हे मी शिकवतो. मग तेच बोलतोय ना वसाऱ्या. 3 शर्ट 2 हँगर मध्ये नाही गेलं तर मग जाम चिडचिड होते रे. त्याला जाम वैतागतं ना रे मी. तुम्ही निघा प्लीज, निघा. तुम्ही निघा, तुमची लायकी नाही, तुम्ही निघा आता. सॉरी सॉरी मी अँगर ते मॅनेज करता, पण ते दुसरं अँगर मॅनेजमेंट. हा ते जरा शिकवा ना. जाम चिडचिड करता, मला जाम राग येतो. ज्याला ते माझे मित्र बोलले एक काम कर, हा नंबर घे आणि जा त्याच्याकडे. ओके, म्हणजे त्यांनी तुम्ही माझा नंबर दिला. तुमचा नंबर दिला. गुड गुड गुड. करेक्ट ठिकाणी आलेलात. नो प्रॉब्लेम. आता बोलूया आपण. मला सांगा तुमचं नाव काय? अरुण कदम. ओके कदम साहेब, मला सांगा तुम्हाला राग काय येतो? म्हणजे काही खास कारण आहे का? म्हणजे कुठला माणूस आहे ज्याच्यामुळे तुमचा प्रचंड चिडचिड होते? बघा तुम्हाला सांगतो, मी कसं आहे माणूस माहिती आहे, मी कुणाच्या आद्यात नाही का मध्यात नाही. मी कुणाला त्रास देत नाही, मी कुणाला वाईट बोलत नाही. पण ही लोक आहेत ना, येतात ना बोलतात या बुटक्या टपली मारतात ना, पळून जातात रे. काय सांगता? म्हणजे कसं करतात? ए बुटक्या असं करतात? अरे हा असं करतात. असं करतात? ए बुटक्या म्हणतात. थोडपट असंच करतात. के बुटक्या असं करतात? बोलता बोलता 3 टपल्या मारलेस तुम्हाला. मी एक टपली मारणार. एक मिनिट. मला एक टपली मारणार. राग आला तुम्हाला? राग आला की नाही? शाबास. म्हणजे आपलं हेच शिकायचंय. म्हणजे शांत बसा ना, बसा. रागावता कशाला? बसा 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 बसा. म्हणजे हेच रागावर नियंत्रण कसं मिळवायचं हेच शिकायचंय की आपल्याला. ओके, मी तुम्हाला सांगतो काय करायचं ते. 2 मिनिट शांत राहा. 2 मिनिट शांत राहा. मी काय सांगतो ते. थंड व्हा शांत. अरे कुठं थंड? हो त्याला या गर्मीमध्ये थंड व्हायला सांगतोच मला वाचाऱ्या. असं समजा की तुम्ही महाबळेश्वरला आहात. जास्त कुडकुडू नका, फार आत शिरू नका, तिथेच गेटवरच थांबा. ओके, रिलॅक्स झाला? शांत झालात? ओके, आता आपण बोलूया. डोळे बंद करा. टपली नाही मारणार ना? डोळे बंद केलेत. आता मोठा श्वास घ्या. ओके, मोठा.
काय केलं तुम्ही? मोठा श्वास घेतला. परत एकदा का? मोठा. वा. आता हळूहळू तोंडाने श्वास सोडा. हॅलू हॅलू. क्या बात आहे, क्या बात आहे. Thank you. क्या बात आहे. थँक्यू. मस्त. आता डोळे बंद करा. हा. हा आता जोरात. काय केलं स्वतः? नाही जोरात एक खटकर माजली. शांत व्हा, शांत व्हा, शांत व्हा, शांत व्हा. अँगर मॅनेजमेंट. ब्लड प्रेशर वाढेल तुमचं. रागावर कंट्रोल करायचं की नाही. शांत प्लीज प्लीज शांत व्हा, प्लीज शांत व्हा. रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. आता मनात असा राग आला की 1 ते 10 कडे मोजायचे. नाही नाही नाही, पहिलं मला कानाखाली ऐका ना तुम्ही, शांत व्हा ना, शांत व्हा. मला एक तरी चिमटा तरी घेऊन दे. ऐका 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 1 ते 10 कडे मोजा. आपोआप राग शांत होणार. तुम्ही माझ्याकडे आलात की नाही, धडा घ्यायला आलात की नाही. 1 ते 10 मोजा बघू. 1 2 3 4 35 36 8 10 9. एक 1 ते 10 मध्ये 35 36 कुठून आले तुम्ही? नसतात. तू माणूस चला. काय मी काय म्हणतो, ऐका ना ऐका ना, मी काय म्हणतो, मी शांत राहा ना, शांत राहा जरा 2 मिनिट. मी काय म्हणतोय, हा हे बघ आता 10 ते 1 असे उलट्याकडे मोजा बघू. 10 ते 1. हात ऊन ठा तस असं चपा. आपण ना दुसरी काहीतरी पद्धत घेऊया, म्हणजे जेणेकरून तुमचा राग सगळा निघून जाईल, त्यावर ताबा मिळवला जाईल. ओके. आता मी सांगतोय सगळं इमॅजिन करा की तुम्ही शांत समुद्रावर वाळूत बसलेला आहात. काय बात आहे. येस. कदम वाळूत, कागदावर नाही. आपण जरा दुसरं काहीतरी इमॅजिन करूया. ओके. शांत व्हा, शांत व्हा. असं करूया, आपण अजून थोडं खोल समुद्रात जाऊया. मस्त तिकडे रंगीबिरंगी मासे आहे. डोळे बंद केलेत ना? केले. कसं वाटतंय? छान भारी वाटत. आजूबाजूला सगळं रंगीबेरंगी वातावरण आहे. मस्त समुद्रात तुम्ही तरंगताय. कसं वाटतंय कदम? छान भारी वाटतंय. मी असं समुद्रामध्ये तरंगतो. समुद्रात तरंगतोय. आजूबाजूला मासे तरंगतायत. माझ्या बाजूला इकडे कासव आलाय. अरे वा. ए बाय 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 बाय. तो पण मला बोलतोय बाय बाय. मी हळूच तिकडं लांब बघितलं. येस. तर मला जलपरी दिसली. ती जलपरी माझ्याकडे येते. आली. आली. क्या बात है. येस. ती माझ्या जवळ आली. टपली मारली आणि गेली. जलपरी टपली का मारली? अरे डुकरा, जलपरी कशाला मारेल तुला? मी काय दाखवतोय, तू काय बघतोयस? जलपरी काय काम धंदा नाही तिला? अरे मी काय दाखवतोय, तू टपली मारतोय. तुम्ही नाही रागवलं नाही. रिलॅक्स. कंट्रोल विचार. कंट्रोल काय नाही. Anger नो प्रॉब्लेम. येस अँगर मॅनेजमेंट. ब्लड प्रेशर वाढेल. रिलॅक्स. तुम्ही शांत रिलॅक्स. ओके. एक काम करूया, आपण तो समुद्र जाऊ दे. आपण काम करूया, आपण काहीतरी वेगळा विचार करूया. ओके. जेणेकरून तुमचा राग कंट्रोल मध्ये. अरे नाही ना होत. नाही होणार. नको ते टपली विचार करू नका. काही नाही असं. मी सांगतोय ना तुम्हाला. काय दाखवते मी? काय नाही चिडलं. भंगार नाही रे. अँगर मॅनेजमेंट आहे. मी चिडलं, मी सांगतोय. तू वेगळं कशाला बघतो? बघ ना मी काय दाखवतोय ते बघ. नाही मस्त. ओके. काम करूया. ते गेले. एक काम करू, ते सोडून द्या. असा विचार करा की तुम्ही वेगळ्याच ग्रहावर गेलात. खूप लांबच्या ग्रहावर. खूप लांब. हे सगळं शांत आहे. आजूबाजूला चांदणे आहे. वा. मस्त तारे लुकलुकताय. काय दिसतंय तुम्हाला? मी सांगतो, असं मस्त आजूबाला सगळे असे ग्रह दिसतायत तुम्हाला. आणि चांदण्या दिसतायत. तारे दिसतायत. म्हणजे तिकडे थंड असं सगळं थंड वातावरण आहे. करेक्ट. अंधार पडलाय. करेक्ट. एलियन आला आणि टपली मारून गेला मला. टपली मारला. अरे डुकरा,
मी काय दाखवतोय? सारखा सारखा हा मारतो टपली, तो मारतो टपली, कशाला कोण टपली मारेल? फालतुगिरी सगळी. मी तर सांगतोय ना, मॅनेजमेंट अँगर मॅनेजमेंट, रागावर कंट्रोल कर. डुक्कर कुठचा कुत्रा. तुम्ही चिडलात. नाही चिडलो नाही. मंगर मॅनेजमेंट सांगितलं. नाही रे, अँगर मॅनेजमेंट. शांत बस, शांत बस. चिडताय? नाही मी चिडत नाही. नाही नाही चिडत नाही मी. चिडल्याने ब्लड प्रेशर वाढेल. नाही माझं वाढलं ब्लड प्रेशर नाही वाढलं. बघते काय तू? बघते काय? खुन्नस देते तू? खुन्नस देते. दे खुन्नस दे. दे खुन्नस दे. दे दे खुन्नस दे. मी आता मोकळा झालोय, मोकळा. मला डिवोर्स मिळालाय. दे. काय घर असता व्यस्त तू मस्त काय चाललाय? काय डिवोर्स मिळाला आता दुपारी. मला डिवोर्स मिळाला. अरे काय सांगतो? फ्री बर्ड नाव. फ्री बर्ड नाव. येस. खूप त्रास द्यायचे ना तुला? अरे प्रचंड त्रास द्यायचे. डोक्यात जायचे रे, डोक्यात जायचे. माझं पण सेम आहे माहितीये. माझं पण सेम आहे. माझी पण बायको मृण्मयी मला वेळ लागेल. मला काहीतरी सोल्युशन दे. काय हे कसं कसं जमलं? काही नाही सोल्युशन. काय डिवोर्स देऊन टाकायचा? हे टोकाचं सांगतोयस तू? अरे टोकावरून ढकलून द्यायचं. बायकोला? बायकोला नाही रे, आपलं दुःख. तुझं तरी एवढं सर आहे, माझं केवढं दुःख आहे ते. मी स्वतः ढुकलून दिले. हा टेन्शन घेऊ नको. मला काही माझे कार्ड आहे ना, हे कार्ड आहे. या वकिलाला फोन कर. नुसता चेहरा बघितला ना तरी तुला देऊ. सुब्रा. अरे नमस्कार सगळे काका. नमस्कार. अरे काकू नमस्कार करते. तू कुठे चालला? कुठे रे? तुला काय सांगितलं होतं मी? काय सांगितलं होतं? कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्यानंतर कुकर बंद करायचा सांगितलं होतं ना. माझी चालू असलेली डेली सोप बंद केली, कुकर फुटलाय. तो कोणी बंद करायचा? फोन कर, फोन कर, फोन कर. तो कोणी बंद करायचा? अरे 4थी शिट्टी झाली वाटतं. 4थी शिट्टी कशी होणार? कुकर फुटला. हो तेच बघतो मी. अरे नक्की जा. 4थी शिट्टी कशी होणार? नक्की जा. वकिलाकडे नक्की जा रे. I'm a free bird now. I'm a free bird. केवढा आहे हा गाऊन? अख्खा गोल्फ कोर्स मावेल ह्याच्यात. एवढा गाऊन आहे. चले चान्ने. लुक ॲट मी. लुक ॲट मी. मोठी कशाला दुधाची तहान ताकावर कशाला बघवतोयस? इथं उभी आहे मी. बोल ना, काय बोलायचं ते बोल. आज आपला डिवोर्स झालाय. तू का आलीस इकडे? मी काही जुन्या संबंधांवर फुंकर वगैरे मारायला आलेली नाहीये. माझा चार्जर राहिलाय, तो न्यायला आली. घे तुझा चार्जर. घे आणि तुझं पुढचं आयुष्य चार्ज कर. करणारच आहे. तुझ्यावर काय अवलंबून नाहीये, कळलं? बाजूला हो. शी काय घर केले. अरे 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 कुठं पडले चड्डी, कुठे मोजे, कुठे ते बूट. नुसता पसारा उकिरडा करून ठेवलाय. दारू. तुला काय करायचंय आता? आणि मी का गोळा करतोय? तुझा माझा काही संबंध? हे बघ, हे बघ. मोजा तिकडे टाकला, बूट इकडे ठेवला. नाव से बूट उचल. नाव बूट उचल. नाव बूट उचल. तो बूट ज्या सोफ्यावर ठेवलायस ना, तो सोफा माझ्या मालकीचा आहे. माझ्या बाबांनी दिलाय. बूट उचल. सॉरी. मी का उचलू? हे घर माझं आहे. हा सोफा आहे ना, माझ्या घरात आहे. माझ्या बोटाला स्पर्श न करता सोफा घेऊन जायचा. सकाळी टेम्पो येणार आहे. आता माझ्या समोर आलाय तो कोण आहे? बॉडी शेमिंगचे विनोद करायचे नाही तर खटला भरेन तुझ्यावर, कळलं ना? शहाणपणा करायचा नाही. फालतू विनोद करतोय माझ्यावर. एक मिनिट. माझं ऍड ऑन कार्ड तुला दिलं होतं ना? कार्ड दे मला परत. क्रेडिट कार्ड दे परत. लवकर दे. हा देते. हे घे. अरे किती खरेदी केलीस? स्वाईप करून करून एवढं झालं?
हे क्रेडिट कार्ड आहे माझं. तुला लाज नाही वाटत? तुला कोर्टात सांगता नाही आलं हे क्रेडिट कार्ड राहिलं तुझ्याकडे ते? मग कोर्टात जज समोर मागायचं होतं ना माझं क्रेडिट कार्ड. तू नाही मागितलं, तुझा हलगर्जीपणा नडला, मी काय करू? मी एक वेळ विसरलो, तुला मला आठवण नाही करून देता येत का? काय संबंध आपला? डिवोर्स झालाय ना आपला, संबंध काय तुझा आणि माझा? अरे पण नैतिकता नावाचा प्रकार असतो की नाही? एक मिनिट, माझ्या विरोधात जेव्हा कोर्टात उभा राहिलास ना तेव्हाच आपली नैतिकता संपली, कळलं ना? कुठल्या खालच्या थराचे तू माझ्यावर आरोप केलेस तुझ्या लक्षात आहेत? काय? माझं आमच्या ऑफिसच्या स्टेनो बरोबर विवाहबाह्य संबंध आहेत. माझ्यावर आरोप केलेस? आहेत. विशू माझ्यावर? हो. अगं तो जज साहेब सुद्धा, हे बघा आता भंकस नको, सिरियस चाललंय सगळं आता. तो पट्टेवाला सुद्धा उभा असताना इसको क्या पटेगी असं म्हणाला. आणि किती किती नाटकं केलीस, किती खोटाडेपणा केलास. कसले खोटे आरोप? कसले खोटे आरोप? सांग ना मला, काय खोटं बोलले मी? अच्छा म्हणजे तुला लक्षात नाही येत? काय? ओ माय गॉड, ओ माय गॉड. Tell me the truth का? हो दे मारा, हे लांब लांब हे बघ दाखव, अख्खा सीन करून दाखव. तुझ्या नावाचा कोर्टात पुकारा झाला. विशाखा चौगुले हाजीर हो. त्याच्यानंतर तू आलीस गेट मधून. ओय मम्मा, एक मिनिट, मी कधीही असं चालत नाही, कळलं ना? तू उगाच वाढवून सांगतोय सगळं, कळलं ना? माझ्या चालण्यावर अख्खी जनता फिदाय, कळलं? कळलं ना? ही चाल आहे अशी रुबाबदार. बोलायचं नाही, हे अतिशयोक्ती तू करतोस, कळलं ना? आणि तुझ्या आईची काय चाल आहे रे, माझ्या चालीवर बोलतोस? माझ्या आईचं काढतेस तू? माझ्या आईचं काढतेस? तुझे बाबा कसे चालतात? काय? सोडा वॉटरचा असं लावलाय चष्मा त्यांनी आणि कोर्टे कुठे कोर्टे कुठे अशी पावलं कधी कोण टाकतं? अशी पावलं कोण टाकतं? तुझे बाबा. ती तुझी मावस बहीण सुमा कशी नाचली होती त्या बबिताच्या लग्नात? चने के खेत में. हा सणाच असतो चने के खेत में. हे अशी चने के खेत, गाईचं दूध काढते असं वाटत होतं. चने के खेत में असं. माझ्या खानदानाबद्दल बोलायचं नाही. अरे तुझा मामा कसा नाचत होता आपल्या लग्नात? हा नाच आहे. तुझी आजी कशी नाचली? माझी आजी? असे पाय लटपटत अशी मध्ये बघी आली आणि हुड हुड करायला गेली. झालं कासुटा दिसटला. सगळा तमाशा झाला बर लग्नात. माझ्या आजीचं बाहेर काढायचं सांगून देतोय. काय प्रॉब्लेम आहे? एक मिनिट, तुझ्या आजोबांनी काय केलं बघ? काय केलं? स्टँडअप कॉमेडी करायला गेले आणि कुठला जोक मारला त्यांनी? पेन द्या, ढिंगटाक, हे घ्या पेन. फालतू जोक मारला हा त्यांनी. तुझ्यापेक्षा बरा होता, कळलं ना? फालतू जोक तुझ्यापेक्षा बरा मारला. होता. अरे आजोबा सोड, तुझा दूधवाला कसा येतो? दूध हे दूध असा येतो 5 वाजता सकाळी दूधवाला तुझा. आणि तुझा इस्त्रीवाला कसा येतो? भैया साफ कपडा है, भैया साफ कपडा है. सायकल वर खाली उतरला असं वाटतच नाही त्याला. अरे तुझी स्टेला नावाची कुत्री कशी भुंकते ते बघ. मग तुझा बंड्या कसा भुंकतो? भाऊ भाऊ. माझ्याकडे कुत्राच नाही. बंड्यामध्ये तुझा भाऊ. नियम नाही बदलायचे. भाऊ तर भाऊ, कुत्रा तर कुत्रा, मध्येच कुत्रा नाही घालायचं सांगून ठेवतोय. माझ्या दादाबद्दल काही बोलायचं नाही. तू पण बोलायचं रे, कळलं रे? दादाबद्दल काय? तुझ्या त्या दादाची लेक आहे 3 महिन्याची, तिच्याबद्दल पण बोलेन. कसं रडते ती? 3 महिन्याचं लेकरू असं रडतं असं. अरे तुझी लहान बहीण आहे ना, तिचं 1 महिन्याचं लेकरू आहे, रडतच नाही. आता बोल. तू म्हणजे तू पण आहेस. नालायक हलकट, 1 नंबरचा माकड आहेस तू. माकड. तू पण माकड. तुझे पूर्वज सगळे माकड होते. तुझे पूर्वज गेंडे होते. तुझ्या पूर्वजांचे माकडच मारले पाहिजे. तुझ्या पूर्वजांचे गेंडेच मारले पाहिजे. जास्त बोलू नकोस तू. घुबडा, वटवा गुळा तू असते. तू आहेस. तोंड सांभाळून बोल, कळलं ना? शानपणा करतोय उगाच. वाटते ते बोलतो. गेंडे म्हणे, मला बोलते नालायक, हलकटपणाच कळस. सोफ्यावर उठ उठ. तो माझा सोफा आहे. उठ. सॉरी. उठ. मी का उठू? हे माझं घर आहे, मी इथेच बसणार. सोफा माझ्या घरात आहे, तो हलव. माझा सोफा सांगू ठेवतो माझ्या नात. दार उघड आता. अडले माझं खेटर. बायको नाही मी तुझी, काय संबंध आपला? चौगुले एवढं चौगुले काय काय चाललंय
तुमचं? काय चाललंय तुमचं? तुमच्या चपला आमच्या दारात कशाला आहेत? दिलाय ना स्टँड तुम्हाला ठेवायला, मग त्याच्यात ठेवा ना चपला. आमच्या समोर कशाला त्या चपलांचा ढीग? आमचे हे ऑफिस मधनं येतात, ढीग बघतात, पाहुणे आले असं म्हणून निघून जातात. 1 मिनिटाच्या चपला उचलून टाकायच्या, नाही तर माझ्यासारखी वाईट बाई नाहीये. उचला चपला. हो. परस्त्री तुझ्या नवऱ्याला अदवा तदवा बोलून जाते आणि तू ऐकलंस आता. उत्तर दे तिला, उत्तर दे. गो नाव. सॉरी, मी का उत्तर देऊ? माझा काय संबंध? आपला तर डिवोर्स झालाय. आपलं आपण नंतर निस्तरू पर्सनल, कळलं? आत्ताच्या आत्ता उत्तर दे. सॉरी, हात नाही लावायचा. मी नाही उत्तर देणार. तुझ्या बरोबर ती भांडली ना, तू तुझं बघ. मला बोलून आउट आउट. चौगुला काय चाललंय तुमचं? चपला का नाही अजून उचलल्या गेल्या तिथनं? हे बघा सुहास भाऊ, सुहास वहिनी, सुहास वहिनी, मी जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत मी असा बोलतोय. एकदा माझी बायको बोलायला लागली तर मग बघा. चौगुले, त्या ढलगज भवानीची भीती घालू नका मला. भेट नाही मी तुमच्या बायको. ढालगज कुणाला म्हणतेस का? टवळे कोणाला म्हणतेस? मी ढालगज? शाणी सांगते, आहेत आमच्या चपला तुझ्या दारात. काय करणार आहेस का टवळे? ये रे मेरा पहिलवान. आज आपण प्रचंड खुश आहे, कारण आपल्याला आज इंटरनॅशनल फिल्मची ऑफर आली. आता आपण बनणार आहे इंटरनॅशनल सुपरस्टार. अरे किती जळताय रे माझ्यावर, किती जळताय तुम्ही यार. स्पेशली यू. सोफा कम बेड. What is your name? Oh यार, I forget this name यार. खांड्या. स्पेशली यू. अरे तुला माहितीये का, मला फिल्म मध्ये डायलॉग असा डायलॉग तुझ्यासारख्या वेब सिरीज मध्ये येस सर फक्त एवढं वाक्य बोलायला दिवसभर मेकअप नाही करत मी. आता माझ्याशी कॉम्पिटिशन नाहीच आहे तुझं, कारण मी सिरीज सोडतोय. येस, मी चाललोय हॉलिवूडला. इंटरनॅशनल फिल्मचं प्रोजेक्ट आलंय, मी तिकडे चाललो. कारण मला सिरियल मध्ये काही इंटरेस्ट नाहीये. मला फक्त फिल्म करायचं. फिल्म हेच अंतिम सत्य. काय यार, हॉलिवूडला चालू लगेच फोन आले. येस दशरथ बोल. येस सॉरी व्हॉट यू वॉन्ट? पार्डन. येस कम अगेन. हास्य जत्रेसाठी तारखा पाहिजे तुला? फोन ठेव. मी सिरियल सोडतोय. तुला मराठी कळते का? हे बीडचा कुलदीप पवार. फोन ठेव. सई मॅम, ऍक्च्युली आय एम गोइंग टू हॉलिवूड बिकॉज. आणि प्रसाद सर जेव्हा येतील ना, त्यांना प्लीज माझा निरोप द्या. ते येतील तेव्हा मी इथे नसेल. सोनीवाल्यांनी जर खूप मला फोर्स केला तर ॲज अ जज म्हणून मी बसेन तिथे. मी काय म्हणतो, इंटरनॅशनल फिल्म आहे. आता मी फिल्म करणार, ते इथे येऊन स्किट वगैरे इट्स नो यू नो ते मी कसं करणार ना. सो त्यांनी माझं ऑडिशन घ्यायचं ठरवलेलं आहे. टायटॅनिकचे डिरेक्टर आहेत ना, त्यांचा मावस भावाचा मुलगा तो ही फिल्म डिरेक्ट करतोय मला घेऊन. आणि एकदम रिअलिस्टिक फिल्म आहे, म्हणून तर त्यांनी मला रस्त्यावरती आणलाय ऑडिशन घ्यायला. तशी फिल्मची गरज आहे. सो नाही रे, गरज नाहीये. असं बोललो काय? एकदा ऑडिशन घेऊन नाही रे, गरज नाही म्हटलं ना बने. अरे मला काय चेहरा आहे सर तुमचा? सर एक्झॅक्टली असाच चेहरा हवा होता सर आम्हाला. क्या बात आहे. म्हणजे तुमच्याकडे पाहता क्षणी वाव सर, कमाल सर. तुम्ही लीड आहात सर, आमच्या सिनेमाचं लीड आहात सर. एक मिनिट, मी लीड आहे सर? तुमच्या हॉलिवूडच्या पिक्चरचा मी येस सर. सर आमच्या डिरेक्टरला ना मी इतके घाण फोटो दाखवले, एवढे घाण फोटो दाखवले, पण प्रत्येक फोटोकडे बघून म्हणायचे ते यार नाही यार इसमें कुछ तो है, मेरे को कुछ नहीं ऐसा चाहिए, कुछ नहीं चाहिए. सर मी पटकन असा तुमचा फोटो. ये कौन है यार? यही चाहिए
चेहरा नसलेला चेहरा हवा होता सर. बने यार आज तो दिन बने. काय झालं? नाही सर ते पटकन आलं. सॉरी सर तुम्ही ना असं युनिक आहात सर. ए पटकन फोटो काढ आणि करणला पाठवून दे. एक मिनिट. करण म्हणजे ते करण. Yes, sir. अरे बाप रे बाप. Yes, sir. ते पण आपल्या पिक्चर मध्ये इन्व्हॉल्व आहेत. हा सर ऍक्च्युली इंडियातले सगळे टार्गेट त्यांच्याकडेच आहेत. सगळे प्रोजेक्ट अरे यार, मी त्यांच्याकडेच. काय करू यार? आणि करणला सांग आपल्या सिनेमासाठी नवा चेहरा सापडलाय. ओह यार. सर पटकन पटकन फोटो. युनिक आहे सर. युनिक आहे म्हणून जरा. बरं हा काय पोच द्या पोच Pose द्या. द्या, pose. चांगली पोच द्या ना सर. चांगली पोच द्या. ते छानच पोच देतात. तू काढ Thank you, सर madam. प्लीज थोडा. सर एक मिनिट द्या पोच. सर थोडं रिस्पेक्ट. सर हवेतला. वाव सर. सर मला ना असं वाटतं हे जवळ जवळ कन्फर्म होईलच. होय काय? सर आपण पेमेंटचं बोलूया का? हे बघा आता तुम्ही मला एवढ्या मोठ्या फिल्म मध्ये घेताय इंटरनॅशनल फिल्म मध्ये Yes. तर माझा पर डे किमान सर हा, तुम्ही अजून पर डेच घेता? म्हणजे सर आम्ही पर मिनिट पे करणार आहोत तुम्हाला. पर मिनिट. हा सर इंटरनॅशनल फिल्म आहे तर आम्ही तुम्हाला पर मिनिट 100 रुपये देऊ सर. किती? 100 रुपये सर. पर मिनिट 100 रुपये म्हणजे तासाला झाले 6000. 12 तासांची शिफ्ट. Yes, sir. 72. अरे बाप रे बाप मरतो काय मी. 12,000 पर डे. अयो बाबा. आय नो बजेट थोडस. नाही मी ऍडजस्ट करेन ना. येस सर. तुमच्यासाठी Oh, thank you. मला फक्त सांगा टायटॅनिक बनायला किती दिवस लागले. जवळ जवळ 10 महिने. 10 महिने सर. 10 महिने. 10 महिने. Yes. 10 महिने म्हणजे 300 दिवस. 300 गुणिले 72,000. अरे बापरे एवढा आला असतं तर हे ऐक ना कॅन्सल काढ ना. किती होतं बघ ना. 2,16,00,000. अरे बाप रे बाप. अरे 2,16,00,000 रुपये. Yes, sir, yes. माझ्या फिल्मचे पैसे. सर तुम्ही सायनिंग अमाऊंट कधी घ्याल सर? सायनिंग अमाऊंट सोडा हो. सायनिंग अमाऊंट सोडा. तसे आम्हाला 3 महिन्याची सवय आहे. माझी सही घ्या ना. आर्टिस्ट फॉर्मवर सही घ्या आणि मला कन्फर्म करा प्लीज. ओके लगेच घे. कन्फर्म सर. काय? What? करणनं कन्फर्म केले तुम्हाला. मला कन्फर्म करा. Yes, sir, तुम्ही confirm. मी कन्फर्म. यस. ओ सर 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 या ना अजून व्हायचंय पूर्ण. बाकी सॉरी मी आताच चाललो होतो हॉलिवूडला. तुम्ही confirm. एक लास्ट Please, please. 2,16,00,000 रुपये. हॅलो महागडे फ्लॅट विकणारे बिल्डर ऐका ना मला एक ना मोठं घर पाहिजे. हा एक मिनिट हँडेकर तुझं घर किती आहे रे? 1 रूम किचन. मला एक 1 रूम 2 किचन पाहिजे. काय असे फ्लॅट तुम्ही बनवत नाहीत मग स्पेशल डिमांड म्हणून बनवायला घ्या. लोकांना असं वाटलं पाहिजे लोक खांडेकरपेक्षा भारी घर बांधले रे गौऱ्या. आणि टोकन अमाऊंट माझ्या घरी जाऊन घ्या. ऍड्रेस लिहून घ्या. मग गौरव मोरे फ्रॉम पॉवर फिल्टर पाडा टाना नाना. आणि तिकडे गेलं तर कोणालाही विचारा पोरं मान हलव थोडं तुम्हाला घरी सोडतील. ठेवतो अशोपत फ्लॅट झाला. येस 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 येस. सर तुम्ही कन्फर्म आहात. आता कपडे काढा. एक मिनिट आहे. मला मेसेज आला कपडे काढून ऑडिशन पाठवायचं आहे. असं कसं यार कपडे काढणार मी. ओ सॉरी सर ऍक्च्युली हे जॅकेट सूट होत नाहीये कॅरेक्टरला फक्त तेवढंच कॉपरेट करा प्लीज सर. बरं मी कन्फर्म आहे ना. येस सर तुम्ही कन्फर्म मला सर jacket प्लीज. काढायला होत आहे. येस सर मी घेते सर प्लीज. येस येस. सर पॅन्ट पण काढा. मेसेज आला मॅडम हे बघा. ओ सॉरी सर करणचा मेसेज आलाय सर थोडंसं. अरे मग चालेल ना यार घरात झालं म्हटल्यावर प्लीज सर रिमूव्ह सर. येस ओ माय गॉड. सर 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 तुम्ही एकदम करेक्ट चेहरा सर. काय चेहरा करेक्ट चेहरा. बरं मी काय म्हणतो हा. डायलॉग काय डायलॉग स्क्रिप्ट सांगा मी ना. सांगते सर. Yes, yes. मैं गंदी नाली का कीड़ा हूँ, मैं घटिया इंसान हूँ, मैं कीचड़ हूँ. सर हे तुमचं डायलॉग. हे ठरवून लिहिलंय की तुम्ही लिहिलंय? नाही सर हे तसंच आहे. मैं कीचड़ हूँ, मैं गोबर हूँ. सर हे तुम्ही मनाला लावू नका घेऊ कॅरेक्टरची वाक्य सर प्लीज. माझी कॅरेक्टरची वाक्य ना. प्लीज ठीक आहे. एकदा मी बोलतो. हा. मैं गंदी नाली का कीड़ा हूँ, मैं कीचड़ हूँ, मैं गोबर हूँ, मैं सोबर हूँ. वाह सर वाह सर कमाल. काय कमाल किती घाणेरडं वाटतं यार हे. काय कॅरेक्टर काय माझं? सर यू वॉन्ट बिलीव्ह येस येस. फालतू नावाचं कॅरेक्टर आहे सर तुमचं. प्लीज सर. व्हॉट सर फालतू नावाचं कॅरेक्टर आहे सर. हा त्यांना आवडलं सर पटकन. आपल्या ओळखीचे बसवले सर प्लीज. ओके. सर
तुम्ही तयार व्हाल प्लीज. नको ऐका ना, मला असं काय वाटतंय तुम्ही लोक माझा खूप अपमान करताय असं नाही वाटतंय. सर, आम्ही अपमान खरंच मनापासून सांगतोय. म्हणजे तुमचा चेहरा इतका फालतू आहे ना सर. सर एकदम एकदम तुकरट मॅडम, एकदम होपलेस चेहरा आहे यांचा. येस युनिक 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 सर. बरं फिल्मचं नाव काय? मैं हूँ खरकट. हॉलिवूडची फिल्म आहे ना. हा, मी इंग्लिश नाव पाहिजे. मैं खरकट म्हणजे बदलू का सर? बदला ना, काहीतरी वेगळं ठेवा. सर मला ना तुमच्याकडे बघून ना नाव सुचतंय. काय? ओ मैं हूँ तुकरट. म्हणजे कसं खरकट पासून ते तुकरट पर्यंतचा प्रवास. क्या बात है. मला असं का वाटतंय राहून राहून तुम्ही माझा अपमान करताय म्हणून? नो सर, नो वे. आम्ही खरंच खूप मनापासून बोलतोय सर. अरे पण तू तुकरट बिकरट. नो नो सर. हा. सर तुम्ही तयार असाल तर आपण एक पटकन स्टंट करूया का सर? माझा स्टंट सीन आहे येस सर. हॉलिवूडच्या फिल्म मध्ये. सर तुम्ही लीड आहात सर. सगळं तुमच्या भोवतीच फिरतंय Yes, सर. एक मिनिट पण सीन मीच करणार. Yes, sir. मला डूब नाही पाहिजे. Okay, ओके बात मी आहे. मी हॉलिवूड. सॉरी सॉरी मला वाटलं जॅकी चॅन आला. नो सॉरी सर. यू आर सच काइंड आणि यू आर फनी सर. Yeah, yeah. पटकन ज्युनियर्स ना बोल पटकन. ओके ओके ज्युनियर कम ऑन. सर होल्ड पटकन ज्युनियर्स. ज्युनियर्स. सर सर हे तुमचे को आर्टिस्ट. हाय ते काय करतोय? स्ट्रगलर आहे तो. येस. ए स्ट्रगलर या बजा. ओके सीन काय? सर तुम्ही चोरी करून पळता आणि पळताना हे तुम्हाला पकडतात आणि खूप मारतात सर. हा मला मारणार. ए तू मला मार. सर सर प्लीज प्लीज. पहिला पट्टाला बोला. हा पट्टाला बोला पहिला. व्हॉट सर? सर तसंच कॅरेक्टर आहे सर प्लीज. ओ व्हॉट ॲडिशन मॅन. सर सर तुम्ही तयार आहात सर? हॅलो सर. ओके सर टेक युअर पोझिशन. ऍक्शन. सोफा कम. जमतंय सर जमतंय सर. और थोड़ा मजा चाहिए सर. मजा नहीं आ रहा है सर. सर मजा नहीं आ रहा है. मला मजा नाही येत आहे. चपल्याने मारू. प्लीज 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 सर. सर सर कहाँ पे जा रहे हो सर? इकडे येऊ नका. इकडे येऊ नको. ही माझी बॉर्डर आहे. सर प्लीज प्लीज सर थोड़ा सा कोऑपरेट कीजिए प्लीज सर. हात मी करतो ना. Yes, आपण sir. दोघांनी एकांकिका केलं नाही एकत्र. कशाला एवढं मारतो मला? सर तू प्लीज. शिकवलं ना मला. सोफा कम बेड. अरे आम्ही परवा नवीन घेतला ना त्यासाठी मला डोक्यात आले ते. आई नवीन घेतलं परवा. ऐका ना सॉरी सॉरी. कट 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 कट. एक मिनिट. बुट्टा मारतोय. गोळ्यांचा आवाज का देतोय तू? सेन्स ऑफ ह्युमर सर प्लीज. सर प्लीज टेक युअर सीट. ऐका ना मला मजा नाही आली. वन मोर करूया ना. मी तुला काय पडतो तू जा ना यार. जा ना तुम्हाला पाय पडतो. जा ना तू. जा ना यार. थँक्यू सर प्लीज टेक युअर सीट. मस्त बुट रे. फक्त सॉक्स धुवून घे. ते कट करा ना यार. कट करा ना. ओके ओके सर. मी हा व्हिडिओ का शूट केला? सर ते ऑडिशन. अरे नको ना. आमच्या हास्य जत्रेच्या ग्रुपवर गेला ना माझी रिक्षा फिरेल रे. नाही सर तुम्ही सगळं मुश्किल करतील माझं. नाही सर टेन्शन घेऊ नका सर. आम्ही हा आता फक्त ना पुष्कर सरांना पाठवलंय. बापरे बाप. अरे काय माणसं आहे यार तुम्ही. व्हॉट सर? अरे प्रसाद वक आणि पुष्कर श्रोत्री यांना जर कळलं तर अख्ख्या जगाला आपोआप कळतं. तुम्ही माणसं आहे यार. Sorry, sir. तुम्ही मला विचारायचं होतं ना यार. Sorry. तुम्ही त्यांना कशाला सांगितलं सर यार? मी पटकन एक मेसेज टाकू का सरांना? कोणाला? पुष्कर सरांना. अरे नको टाकू रे बाबा. स्किट संपेपर्यंत अख्ख्या जगाला कळेल. नो सर. ते डिलीट कर पहिलं. सॉरी सॉरी सर. सर ओके आता सगळं कन्फर्म झालंय सर. पुढच्या मंगळवारी 9चा आपला कॉल टाइम आहे सर. 9:15 पॅकअप होईल सर. अच्छा म्हणजे सकाळी 9चा कॉल टाइम. हा. रात्री 9:15 पॅकअप. नो नो सर. मग सकाळीच 9:15 पॅकअप होईल सर. 15 मिनिटात आपण शूट उरकून घेऊ सर. 15 मिनिटात. येस सर. फिल्म किती मिनिटाची आहे? 1.5 मिनिटाची सर. म्हणजे तसंच ठरलं. सर म्हणजे ऍक्च्युली कसं आहे ना सर 10 मिनिटं तुमचा मेकअप होईल. 1.5 मिनिटात आपण शूट करू फिल्म आणि 3.5 मिनिटात तुम्ही पेमेंट वगैरे घेऊन निघून जाल सर. आम्ही पटकन फ्री करून टाकू सर. वेळ नाही घेणार. वन टेक होईल सर. 1.5 मिनिटाची फिल्म म्हणजे एका मिनिटाला 100 रुपये. Yes, sir. अर्ध्या मिनिटाला 50 रुपये. 150 रुपये. 150 रुपये सर.
फिक्स. TDS कापून 135 मिळते. सॉरी सर, 135 रुपये आम्ही तिथल्या तिथे देऊ सर. आम्ही काहीच प्रॉब्लेम नाही आणणार तुम्हाला. कुठल्या फेस्टिवलला दाखवणार आहे पिक्चर? मारणे फिल्म फेस्टिवल सर. ठरवून का? नाही म्हणजे नाही सर, नाही ना? आम्ही तेच. हो ना? अरे काय माणसं आहे तुम्ही यार. तुमच्यासाठी मी हास्य जत्रा सोडली, त्या दसऱ्यातला ॲटिट्यूड दाखवला यार मी. ए तुम्ही दोघांनी एक निघ. स्वयं बघतार स्क्वॅन टोपो लागला. स्वयं थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू सर. हॅलो हॅलो, कोण बोलते? म्हणजे दशरथ? अरे मी गौरव मोरे, गरीब गौरव मोरे बोलतो. हॅलो दशरथ, नको नको ना खिजू यार, ऐक ना. दशरथ, मी येतो ना स्टुडिओ पर्यंत घसरत घसरत.